तर हॅलो वेलकम नमस्कार आणि जोहार मित्रांनो, मी नेन स्वागत करतो तुमचं आजच्या ह्या दिनचर्या ब्लॉगमध्ये. तर बघू शकता माझ्या मागे मी आहे सध्या घरी. हे आहे आमचं घर आणि आजूबाजूचं वातावरण बघा एकदम मस्तपैकी पावसाने मस्तपैकी एकदम सगळं धुवून निघालं आहे. आणि हे बघा सगळीकडे एकदम भारी व्ह्यू आणि व्ह्यू, एक नंबर व्ह्यू. आणि इकडं पहा सावी पण आहे. तर आता आम्ही निघालो आहे जरा आमच्याकडेच फिरायला जाण्यासाठी, म्हणजे असं रस्त्याला नाही, असं जरा माळावरती शेतावरती. आता नदीला पूर वगैरे आला असेल तर म्हटलं चल जाऊन आणि बघू नदीला पूर वगैरे आला आहे का. त्यासाठी आता निघतो आम्ही फिरायला तिकडे जाण्यासाठी. तर तुम्हाला पण दाखवतो ह्या व्हिडिओमध्ये की कशा पद्धतीने आमच्या गावामध्ये पाऊस पडला आहे आणि कशा पद्धतीने शेतं वगैरे भरलेली आहे. ड्रोन वगैरे घेतला आहे, मस्त ड्रोन शूट वगैरे तुम्हाला दाखवेन, मस्त मजा येईल बघायला. चला गाडी घेऊन जाऊ आणि फिरून येऊ. तर काही आम्ही आलो आता इकडं माळावरती. आता इथून ना ड्रोन उडवायचा आहे मस्तपैकी आणि आमच्या मागे फॉलो मोडवर टाकतो ड्रोन आणि मस्त ड्रोन आम्हाला फॉलो करेल मस्तपैकी. ड्रोन आम्हाला फॉलो करतोय मस्तपैकी आणि आम्ही मस्तपैकी जातोय. तर इथून पण दिसत असेल तुम्हाला. गाईज आम्ही आलेलो आहोत माळावरती आणि बघू शकता माळावर एकदम सुंदर व्ह्यू आहे बघा. इकडनं मस्त पाऊस वगैरे पडतो. इकडे बघा सावी पण आहे माझ्यासोबत न आमची गाडी पण आहे. आम्ही दोघांच आहोत आता, ठीक आहे. तर हिला फार दिवसांतून सांगा हिंडायचा होता, तर सांग मला कुठेतरी हिंडाय सांग घेऊन जा. तर मी माळावर घेऊन आलो हिला हिंडायला. सांग काहीतरी डोका लावायचा, पैसे पण वाचतात. चला बरं आता ड्रोन उडवूया आपण. 18 रुपये हा तुला पण दिसायचा हवा तर. तर मित्रांनो गाडी तिथंपर्यंत राहते. गाडी बघा आपण तिथं लावलेली आहे, दिसते का तुम्हाला, त्या तिथं लावली गाडी, ठीक आहे. आणि आता इथून आपण चालत जाऊया. तर इथून चालतच जावं लागते. बाय इथून गाडी निघाली असती सगळे, गाडी टाकलीच तिथं निघाली असती इकडनं. आता इथून थोडंसं झरी आहे, तर या आता झरीतून असं आम्हाला जायला लागेल. आणि मला पाय भिजवायचं नाही तर, पण भिजवायला लागतच का काय माहीत, भिजवायचं तर नाहीत मला. जाऊन ना तू. चलो गाईच, ही पाहिलं पण फार हिंडायची हाऊस अशी येईल होती. तर आलो इकडं. पहिला पण मी इकडचा ब्लॉग बनवलेला होता. आणि हे इकडचं आमचीच माळ आहे, हे साईडला इकडं. मळ्या कुठं मांडतात तर माहीत नाही, मासे कुठे चढतात. तर हे बघा मित्रांनो, हा आमच्याकडचा कुंड आहे, ह्या पायथं. आता इथून ना धबधबा असा आहे जरा बारीकलाच, पण पूर खतरनाक आहे. होडेक पुरात मी उडी देईल पोहवाय नाही तरी होय तर टच. अरे वाच करायचं पोहवाय नाही त्याच्यासाठी फार. तू दे दाखव बरं, तुला पोहवायचं काय? देन दाखव बरं तुला. फार पूर नाही आहे तर पण देन दाखव ना. जो करत हो त्याची कदर करायची माणसाने. हां यो पहा, ये पुलावरून जा बरं धावत, जा बरं जा ना. चिकन नाही चांगला आहे. आम्ही जातो नाही तर तुला पोहवाय नाही तर मला पोहवायचं आहे. बेस आहे, बेस आहे. यो पहा पुलावरून जातो मस्त. अरे ये नाही काय हो, ये भिकुड आहे निसता, भियत आहे मी, भियत आहे निसता. पडतो ये पाणी पिये जा उकळाचं या जा पे. पाणी जेठं उकळाचं त्या पेय राहतं, औषधी राहतं. आम्ही काल गंभीरगडला गेलो तर फार पिला पाणी. तर काही पोसावर फार खडक चिकन आहे. आणि इकडं ना पहिला आम्ही बारीक ना आंघळा येजन, म्हणजे आंघोळी करायला आम्ही यायचो. तर हे बघा ह्याच्यामध्ये आंघोळ करायचं आम्ही. पण चिकन आहे खडक. थांबव पाहून उतरतो. आलीस व पोहोचलीस काय? येवात आहे ना तुला? हां अय नावे खिंडस नको नाही तर ऑटो सरकशील तर खाल डायरेक्ट. यो पाणी पा यो मा कसम काय पूर आलाय जबर धबधबा.
एक नंबर धबधबा. यो पहा धबधबा, यो पहा. आठवतो ना काय तो तट मोठा धबधबा आणि यो बारीक धबधबा. अरे होडेक पुरात आम्ही उडी देणं नांगळजन ये होडेकेन क्या मजा आहे. यो खोल आहे ना यो वरला कुंड याला बोलतात मित्रांनो आमच्याकडचा खाल्ला कुंड आणि वरला कुंड. पहिले सांगायचे याचे सांगा जळसा राहतं ये जळसा सांगायचं पहिले पण तसा काय नाही मिळा पैसे धोका नाही चांगलं उड्या देणं काय टेन्शन नाही. आता पण येईल नाही पुराचा पण येतात पण मस्त वातावरण मस्त. असे वातावरणामध्ये हिंडायला ज्या मजा येते ना काहीच काय सांगू तुम्हाला. गावाला आला ना काहीच मजा राहते मस्तपैकी हिंडायचा. म्हणजे मी नेहमी बाहेर कुठं ना कुठे हिंडतच घरी राहत नाही. आज घरी होतं तर म्हटलं चला जरा आपल्या बाजूबाजूचं वातावरण बघूया एक्सप्लोअर करूया तर मस्त वाटतं एकदम. व्ह्यू बघा वाव एक नंबर. अरे फ्रेम खराब झाली मध्ये चाली हे मध्ये वायटू छत्री घे. ऑटोमॅटिक छत्री आहे. छत्री उडून दाखव एकदा आपली छत्री उडून दाखव. हां काय नाही त्याला बटन नाही डायरेक्ट ऑटोमॅटिक. अजून असा नॉर्मल उडून दाखव. हां सोड बरं ऑटोमॅटिक छत्री. दादर का माल 500 रुपये. दादर का माल 500 रुपये. छत्री मार्केटला आला आहे सध्या. हे बघा छत्र्या ह्या छत्र्या मोठ्या छत्र्या आहेत. अजून भारीतल्या छत्र्या इकडे आहेत. साध्या सावीला छत्री घेऊन द्यायची आहे आता तर इथली एक छत्री घेऊन देतो. 3 तिकडे 4 थांबा ना लगेच. अरे वास खाद्या व्हिडिओ तर घेऊन देते जरा तर घे तुला आता. मापा छत्री नको घेऊन मागच्या आता हेच वापरतोस. हेच छत्री वापर. एक खेटा पण छत्री आहे. तुला पण घे घरच्याला पण घे आख्याला घे. धर छत्री घे. चल छत्री घे आख्याला घे. हे पहा मित्रांनो इकडं पण छत्र्या आहेत. बारीकदा अशा छत्र्याला पाय भेटायच्या नाही फार म्हणजे रेअर पाय भेटत कारण लगेच नवल असं वाटतं आम्हाला. मस्त आहे ते. थांब ना तू मध्ये नको. हे पहा मित्रांनो एकदम सिनेमॅटिकमध्ये टोणो नो थांब एक मिनटं असं घेतो. डोडू अरे मध्ये काय एकसारखा हे लावतं छत्रीला लावतच तू वास खाद्या. हे पहा हरामी जात पहा. आता तुला काय त्याची काय तुला खात होता काय त्याला तुला त्रास होत होता मग तुला काय ते त्रास देत होता काय. चांगल्या छत्रीचा जीव घेतलास तुम्ही. ही छत्री निर्जीव आहे पण ही छत्री सजीव आहे. वास नाही तुला त्याला जीव आहे जीव कारण त्याची वाढ होते. ये झाडं चढून दाखव बरं मला. केलट्या चढ ना केलट्या चढ ना झाडावर. जे झाडा चढली तर मी 500 रुपये देईन तुला. रॉक पारतो शिक. हो हां चालेल दिन 500 रुपये दिन. जुबान नाही कामडीची जुबान आहे. चल 500 रुपयासाठी नाही मी मला देतेस मी चढून दाखवतो. हां मला देतेस मी चढून दाखवतो. चल भाव मत का चला काय आता रिटर्न जाऊया आपण तिकडे बघूया अजून काय आहे का बघण्यासारखं म्हणजे तुम्हाला दाखवण्यासारखं. तर मित्रांनो आता आम्ही घरी आहेत आणि घरून आता निघालेलो खडकीला जाऊन आलो आणि आता इथून आता निघतो आम्ही म्हणजे जातोय जरा नेटवर्कवरती. आज सकाळपासून ऑनलाईनच नाही आहे आणि आमच्याकडे नेटवर्क दाखवू तुम्हाला मोबाईलमध्ये. हे पहा डायरेक्ट मोबाईल फ्लाईट मोडवर टाकायला लागतो. मोबाईलमध्ये नेटच नाही तर काय. हे बघा एकदम नो सर्व्हिस. आता बघा इथे डायरेक्ट नो सर्व्हिस येईल. सर्च करतोय डायरेक्ट नो सर्व्हिस. नेटच नाहीत आमच्याकडे तर त्यासाठी आता सकाळपासून रेंजवर नाही गेलेलो ना तर आता जाऊ जरा नेटवर्कवर आणि जरा पोस्ट वगैरे काय असेल तर करून येऊ नाही का. ओय साहेबा ओय इकडे तू. हो गाढव अभ्यासच नाही कर. अख्खा दिवस आलाय तर तू उसाड्याच्या मागे. आज सकाळी कलेक्टरनी सुट्टी दिली वाटत तर आज अख्खा दिवस शिंडाच्या मागे आहे. आधीला अभ्यास करायला म्हणजे टाईमच नाही मिळाला. आमचे 9वीला आहे तरी अभ्यास नाही करत. काय सांगायचा हो पाय. मम्मीसनी ते टायरा सायकलला काय करायला लावून दिले काय माहीत. ताई तू व्हिडिओ पाहतोस तू अभ्यास जराक नाही कर. नापासून राहील 12वीला 10वीला नाही तर ट्रॅक्टरवर बादी राहील. खानदान का नाम मिट्टी में मिलाएगा ये. तर मित्रांनो आता आम्ही निघालेलो आहे तर खानवेलकडे म्हणजे हेटीच्या मळ्यात येणार होतो ह्याच्यासाठी नेटवर्कसाठी पण थोडंसं खानवेलला पण काम होतं. संध्याकाळी खानवेलला जायचं होतं तर मग विचार केला की म्हटलं खानवेलला जाऊ. तर आता दोघं पण आम्ही निघालो. हे बघा मागे बसले. हिला जरा खानवेलला काम आहे. हिला जरा फिरून आणतो. बरेच दिवस म्हणजे फिरले नव्हते ना तर म्हणून तिला आता खानवेलला जरा फिरायला घेऊन जातो आणि जरा असं काम पण आहे. तर डायरेक्ट आता निघालो आहे. ऑलमोस्ट पोहोचलो दाभाडीला. खानवेलचा रस्ता पण मस्त आहे त्याच्यामुळे आता आरामात जाऊ.
तर काही खानवेला आलो आम्ही आज आणि काल मी सावीला चप्पल घेऊन गेलो तर तिची चप्पल ना तिचे साईज पाहायला येतच नाही कडक मोठं पाय काय माहीत नाही असं तर त्याचे पाहायलाच येत नाही तर आता दुसरी चप्पल आणायला बदलायला आलो त्याला मी सांगून द्यायला होतो काही जर चप्पल नाही झाली ना आली नाही तर म्हटलं डबल मी चेंज करून घेईन असं तर तो देणार आहे चेंज करून तर बघा आता इथं आलो आहे चप्पल चेंज करायला पहिले तर हिची चप्पल चेंज करून घेऊ खानवेलला आम्ही पहिल्यांदा एक नवीनच काहीतरी ट्राय करतोय चालत फिरतोय म्हणजे गाडी आम्ही लावली एका ठिकाणी गाडी ठेवलेली आहे आणि तिथून आता चालत सगळं मला माझी इच्छा आहे की आज खाण्यावर म्हटलं चालतच फिरू मस्तपैकी निवांतपणे पण आपलं परत पाकिट आणायचं राहिलो पैसेच आणायचं राहिलो मित्रांनो गाडीचे त्याच्यात पाकिटात पैसे आहेत गाडीचे टॉप बॉक्समध्ये आणि मी असा झालो आहे आता ऑनलाईन पाहायला लागते किती आहेत ते ऑनलाईन करायला लागतील आई आई तुम्ही कासेवर जा तुला आठवणार राहिला माझा पाकिट आणायचा आईशी पण कासेवर जाईल तरी आईशी अहो आम्ही आई पाणी यायचा होता ठेवायला झालो अहो मा पाकिट रिकामा झाला आखा आता हे कपडे इका तर गाईज आम्ही आता घरी आलोय आणि खानवेलवरून घरी आलो तर आता सगळे कपडे काढले कपडे आता चॉईस करता येते जो आधी जे नाही येत ते आधीला देतो आम्ही जे मला नाही ते डायरेक्ट आधी घालतो मग काम पण इकडे चालू झालं आहे पहा आणि इकडे हे पण इकडे लग्न थांब ती लुंगी आहे अंतरपाट बाका लुंगी आहे ती चेन्नई तर ती त्याच्यात ठेव ट्रेडिशनल वाला कपडे नीट दाखवून मला ठेव तो ऍप्रॉन आहे ऍप्रॉन लॅब क्वार्टर होतो आमचा तो सायन्सच्या स्टुडंटला माहिती ते आर्ट्स वाल्यांना नाही कळत ते बाई तिकडे ठेव त्याची गरज नाही ते ठेवा त्याच्यात कोणता कपडे ठेवलंस तडीपार कपडे आहे ना पोशाख तुला जे पाहिजे ते अलग ठेव तुला जे पाहिजे ते अलग ठेव खिशात भरून घे तुला पाहिजे ते अरे मित्रांनो कालदीपासून आमच्या घरी लाईटच नाही आहे तर हे पहा ना अख्ख्या अंधारातच माझ्या चार्जिंग नाही तर दुसऱ्यांच्या लोकांच्या घराला लावायला लागत आहे माणूस नाही भेटत तर लाईटवाला लाईटची रिपेअर करणारा यो फेक दे यो आता खराब झाला हा ते दोन पण ठेव ट्रेडिशनल वाला एका साईड ठेव अजून झालं का कपडा अजून कपडा अजून आहेतच खाली ठेव ना आठव एकंचा अजून काढला थप्पेच्या आहेत हा बापा बापा हवडा कपडा आहे तर नाही चांगला आहे घाल तुसा कधी घालेल ते एक दिवस 4 कपडे घालू ठीक आहे मी दिवसातून 4 जोडी बदलीन मला काय तर काय हे दुसरी थप्पी आई हा तुला स्कार्फ आवडला तर घे आपलाच आहे घे काय करा चला अजून संपलं काय कपडा पहा माझी मेहनत रे भावा हॉस्टेलच्या डीबीटी मधून कॉलेज मधून असं तसं करून हे जमेल ते आई तुम्ही यातलं कडक मला कपडा घेऊन द्यायला सांग मला एक पण आहे अख्खं मॅच घेईल ये अजून एक थप्पी निघली आहे ही पॅन्ट नको अपना टाइम आहे का अजून टाइम नाही आला आहे तो काही घड्या वाळून ठेवा ना पोस्या घडी वाळून ठेव ही पण ठेव ती पण ठेव नाही ती पेन्सिल पेन ठेव पेन्सिल पेन ठेव ही पाहिजे मला ठीक आहे आई थांब आई तू जरा वर थांब आई आप क्या बोलना चाहोगे प्रोसेसर जरा ऑयल वर हाईलाइट होने आप क्या बोलना चाहोगे आई काय सांगशील आई हे कपडे पाहून तुला काय वाटत आई तू आज आंबाडी कपडे पण घेऊन जा एक जोडीवर एक पॅन्ट फ्री नाही ही पॅन्ट आज सापडली माझी गायब होती पॅन्ट ही पॅन्ट मला टाईट येते जरा पण मी घालीन कधीतरी ठेव मित्रांनो पावसाळा आला ना का आमच्याकडे निस्ता लाईटीचा प्रॉब्लेम होतो तर आता घरात लाईट नाही तर मी आता जातो डिओ पेटीवर तर पेटीवर गेलो ना तर जाणं आता डिओ काढायला होतो एक जणाला आणि मग आम्हाला ये वर ते जायचं आहे अठ याच्यावर ही करायचं आहे
तर आता माणूस एक जण चढवायला लागेल, तर त्यासाठी मेन पेटीवर डिओ बंद करायला लागेल. तर तो डिओ काढायला लावायचा. आता एक जण जातून सांगतो बरं कोण आहे का नाही त्याच्यात. तर गाईज आलो मी पेटीजवळ आणि हे आहे आमचा ग्रामपंचायतचा कार्यालय. नवीन कार्यालय तिकडे दुसरीकडे बनवलेलं आहे. तर ते आता लवकर त्याचं उद्घाटन होईल. आणि इथं आहे पेटी. तर आता हे पेटीवरून डिओ काढायचा आहे. हे आमचा कार्यालय आहे. तर आता अटला एक जण माणूस आहे आपला, एक पोसे आहे, एक जण मित्र आहे. त्याला बोलवतो. त्याला इथल्या पेटीचा माहीत आहे. आपल्याला तर काही भाई माहीत नाही, आपण तर कधी करत नाही असं काम. त्याच्यामुळं अंकाने करायचं आहे आणि दुसराच काहीतरी होईल. त्याच्यापेक्षा ज्याला माहीत आहे त्यालाच करायला लावायचं, बरोबर का नाही. तर काय जो डिओ टाकायचा आहे आपल्याला आता पेटीवर डिओच जायला आहे. तर हे पोसे आहे तर डिओ टाकतील आता. आणि आमच्याकडली लाईन आता बनवायची. पहिला डिओ काढायचा आहे. हो काय पहिली लाईन बंद करता हूँ. आमच्या तसंच काम चालू आहे ना, ते चालू करून द्यायची. तिकडची हा ती पाय तार अशी तिथे पाहिजे. हां ते अटकाय पाहिजे असा धकाव. आकडी काल आणणार. तर काही आमची पेटी त्या तिथं जसं मंदिर दिसतं तिथं आहे. आणि इथं काम करायचं आहे. आणि आमच्या घर वाड्यातच पॉल्युशन, आमच्याच वाड्यात लाईट नाही, आमच्याच घरात लाईट नाही. तर आता हो एक जण बोलवला आहे इथलाच आपला बाजूचाच. त्याला सांगितलं चढायला. तिकडं कनेक्शन पुरा बंद केला आहे. आता इथं पाहून बरं चढ होतं काय. कसा होतं आधी इकडे येतं. काहीतरी घालायला लागेल आतून खाल्या का तुमच्या साईडला फोटो तुझे बाबा आई काय आता एक 18 काय लागलं काय त्याला धरला तर राहील तसा. आत दाबून धरला आता राहिला. आता काय नाही आता मध्ये मध्ये कसा घेत होता भुरकत होता. ना डिओ तर आता जायला होतं. एक लाईन तर आखी जायला होती मध्ये लाईन. पण आपली तर आधी आखीची होती, आपलीच नाही होती लाईन. आपली नाही होती म्हणजे 3 लाईन एक लाईन नाही हवी ना. 3 लाईन मग एक लाईन नाही हवी ना. काय नाही आहे उद्या. मग आपला ह्याच डिओ काय हां मग राहून दिसतं बरं. आता डिओ टाकलाय बरं पाहू. हा लाईट तर नाहीच ना आता. गरजच नाही ना. नाही तर बदलत असं बदल आता चढला आहे तसा. तर गाईज फायनली बघू शकता लाईट आलेले आहे. वेलकम टू दी लाईट. म्हणजे मला चांगलं वाटतं. आता मस्त पंखा लावला आहे आणि मी आता एडिटिंगला बसलो आहे जरासं. तर माझे व्लॉग्स एडिट करायचे बाकी आहेत 2 दिवसापासूनचे. तर ते आता व्लॉग एडिट करतो आहे आणि बघू शकता एडिटिंगला बसलो आहे मी. आता लॅपटॉपवर आपण व्लॉगिंग स्टार्ट केलेलं आहे एडिटिंग करायचं. तर हळूहळू शिकतो मी लॅपटॉपवर कसं करायचं ते. आणि आता ब्लॉगला आपण थोड्या वेळाने समाप्त करूया. घरी आता काय विषय नाही दुसरा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. आणि हा ब्लॉग इथेच. आज बेसिकली फक्त अख्खा दिवस घरीच होतो मी. तर असं होतं घरचं वातावरण थोडंसं आणि असं होतं घरची दिनचर्या. तर आमच्याकडे नेटवर्क नसतं त्याच्यामुळं लाईट पण कधीतरीच येते. लाईट नसली तर मग दिवसच खराब होतो. चार्जिंग नसतं काय नसतं. सगळं चार्जिंग लावलं मी. हे बघा इकडे मोबाईल चार्जिंग लावलं आहे, तिकडे पॉवर बँक असेच पडलेले आहेत माझे. परत माझे हे लॅपटॉपला पण चार्जिंगला लावले बघा इथे लावलं आहे. तर असा विषय झालेला आहे. तर चला हा व्हिडिओ इथं समाप्त करतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. टेक केअर. बाय बाय.